जाऊ संतांची या गावा वाट पंढरीची दावा. वारी विशेष पहिल्यांदाच संत चरित्रमाला आपल्या आवडत्या स्टोरीज बाय योगेश शिरतकर या युट्यूब चॅनलवर. रामकृष्ण हरी. आज आपण अशा वारकरी संतांची ओळख करून घेत आहोत ज्यांचा जन्म संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत नामदेव महाराज यांच्याही अगोदर 20 वर्षांपूर्वीचा मानला जातो. त्यांच्या अभंगाचं लेखन काशीबा गुरव यांनी केलं. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज घडीला त्यांचे फक्त 37 अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की भक्तश्रेष्ठ पुंडलिकानंतर त्यांचंच नाव प्रामुख्यानं घेतलं जातं की ज्यांना पांडुरंग साक्षात भेटायला गेले. संत एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सावता तो धन्य, तयाचे महिमा न कळे काही. चला तर मग जाऊ संतांची या गावा वाट पंढरीची दावा या आपल्या वारी विशेष संत चरित्र कथामालेच्या 5व्या भागाकडे. आजचे संत संत शिरोमणी श्री सावता महाराज. रामकृष्ण हरीच्या गजरानं ते माळरान धुमधुमून गेले. पांडुरंगाच्या भक्तिरसात न्हाऊन निघणाऱ्या आरणगावकरिता तो आषाढ वारीचा काळ होता. पंढरीला जाणारे वारकरी सावतोबा महाराजांच्या माळरानात विश्रांती घेत पांडुरंगाच्या ओढीनं पुढे पुढे सरकत होते. वर्षभर कष्ट करून पिकवलेला भाजीपाला आणि धनधान्य मोठ्या आपुलकीनं ते त्यांच्या मुखात घालत होते. दरवर्षी ते पांडुरंगाची सेवा करावी तशी वारकऱ्यांची सेवा करीत होते. त्यांच्या भक्तीची प्रत्येक वारकऱ्याला हुरळ पडलेली. त्यांच्या रसाळवाणीतून पांडुरंगाचं गुणगान ऐकलं की प्रत्येकाला चंद्रभागेच्या वाळवंटात असल्याचा भास व्हायचा. त्यांच्या घरात वारी ही वाढ वडिलांपासून. त्यांचे आजोबा दैवोबा माळी न चुकता पंढरीची वारी करायचे. पुढे त्यांचे वडील परसोबा यांनीही वारीची परंपरा चालूच ठेवली. बालवयातच सावतोबा महाराजांच्या कानी पांडुरंगाची थोरवी ऐकू येत होती. ते तेव्हा अगदी 6 वर्षांचे असतील. एके दिवशी त्यांच्या मनाला प्रश्न पडला, समद्यांना पावणारा विठ्ठल आला तरी कुठनं? ह्यो पंढरीचा राजा गरिबांना जास्त का बरं आवडतो या? असे अनेक प्रश्न त्यांच्या बालमनाला पडत होते. एके दिवशी आजोबाच्या मांडीवर बसल्या बसल्या त्यांनी आजोबांनाच विचारलं, आज्या, या विठ्ठलाचा आईबा कोण आहे र? त्यांना आपल्या नातवाचं खूप कौतुक वाटलं. अरे लेकरा, हा इथुराया म्हणजे स्वर्गातला देव, ह्योच समद्यांचा आईबाप आहे. आणि मग ह्यो स्वर्गातला देव इथं पंढरीत कसा? अरे लेकरा, त्याची बी एक कथा आहे बघ. असं म्हणत त्यांनी त्यांना भक्त पुंडलिकाची कथा सांगितली. देवानं त्यांना आई वडिलांची सेवा करायला सांगितली आणि हे देवानं सोपवलेलं काम त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं. म्हणून स्वर्गलोकीचा देव पंढरीत आला. पुंडलिक भाव पाहू आला देव, प्रसन्न झाले पुंडलिका. त्या बालवयातील सावतोबांना पंढरीच्या पांडुरंगाचं खूप नवल वाटलं. हा देव इतर देवांपेक्षा अत्यंत वेगळा आहे.
तो भक्तांकरिता आपलं घरदार सोडून विटेवर उभा राहतो. त्यांचं मन त्या बालवयातच पांडुरंगाकडे खूप आकर्षित होऊ लागलं. एके दिवशी दुपारच्या वेळी शेतातील कामं थंडावली असताना त्यांनी आपल्या आजोबाला पुन्हा एकदा विचारलं, आज्या, देव प्रत्येकाला काही ना काही काम देऊन जन्माला घालतोय, मग मला कंचं काम दिलं असणार आहे? अरे लेकरा, त्या इठुरायानं शेतकऱ्याला आणि त्याच्या लेकरा बाळाला लई मोठ्या जबाबदारीचं काम दिलं आहे. अक्कंच रे आजा? नकळतच त्यांनी आजोबाला विचारलं. अरे समधी माणसं म्हणजे देवाची लेकरं, त्यांच्या मुखात 2 घास जावेत म्हणून ह्या काळ्या माईची सेवा करण्याचं काम आपल्याला दिलेलं आहे. यावर्षी त्यांचे आजोबा खूप आजारी पडले आणि त्यांच्या वारीमध्ये खंड पडला. पांडुरंगाला आठवत हळहळणारे आजोबा पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या मनात विचार आला, आपण त्या देवानं दिलेलं काम इमानदारीनं जर केलं ना, तर त्या पंढरीच्या पांडुरंगाला इथं आरण गावात नक्कीच यावं लागल. तेव्हापासून शेतात राबणाऱ्या त्यांच्या हातांनी मागे वळून पाहिलंच नाही. देवानं दिलेल्या कार्यात त्यांचं मन गुंगून गेलं. आमुची माळी याची जात, शेत लावू बागाईत, आमा हाती मोठ नडा, पाणी जाते फुलझाडा. काही दिवसातच त्यांचे आजोबा देवाघरी गेले. ज्यांच्याकरिता पांडुरंगानं आरण गावात यावं असं त्यांना वाटत होतं तेच राहिले नाहीत. त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांच्या वडिलांना वाटलं पोरगं आता मोठं झालं, त्यानंही वारीला आलंच पाहिजे. पुढं हा वारसा त्यालाच चालवायचा. सावतोबांना मात्र काळ्या आईची सेवा म्हणजेच देवाचं काम वाटत होतं. जर आपण देवाचंच काम करतोय तर हे काम सोडून पंढरीला जाण्याची काय गरज? त्यांचं मन त्यांच्या शेतातील पांडुरंगाच्या रावळात मग्न झालं होतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. त्यांचं रोजचं काम त्यांना एक वेगळाच आनंद देत होतं. आता ते लोकांनाही सांगत होते, स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. त्यांच्या हृदयातील या नवख्या भक्तिप्रवाहाचा दरवळ सर्वत्र पसरत होता. लोक त्यांच्या भोवती जमा होऊ लागले. स्वकर्म विसरत जातीपातीच्या बंधनात अडकलेल्या समाजाला ते जाग करत होते. उच्च नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच. ते 13व्या शतकामध्येच कर्मकांड आणि भेदभावरहित भागवत धर्माचा पाया रचत होते. नामाची महती गात ते कर्मकांडावर प्रहार करत होते. योग याग तपधर्म सोपे वर्म नाम घेता. ते प्रत्येक संसारी जीवाला सांगत होते, प्रपंच करून साधावा परमार्थ, वाचे आठवावा पांडुरंग. ते केवळ सांगत नव्हते तर स्वतः आचरणातही आणत होते. त्यांनी आपल्या शेताच्या मधोमध असणारा मसोबा शेती करायला अडचण होते म्हणून बांधावर ठेवला. ते दरवर्षी आषाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत मनोभावे सेवा करत होते. आजही त्यांच्या माळरानावर विसावलेल्या वारकऱ्यांची ते तेवढ्याच मनोभावे सेवा करीत होते. ते त्या वारकऱ्यांच्या मार्फत दर्शन न देणाऱ्या आपल्या पांडुरंगाला विनवत होते, का गा रुसलासी कृपाळा बाहरी, तुझविन दुसरी भक्ती नेणे. दीन रंक पापी हिन माझी मती, सांग या श्रीपती अनाथ नाथा. त्यांच्या मुखातून निघणाऱ्या अमृत वचनांना ऐकण्याकरिता लोक गर्दी करत होते, पण त्यांचं मन पांडुरंगाच्या भेटीकरिता तळमळत होतं. असं म्हणतात की तीर्थयात्रा करून पंढरीत आलेल्या ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज या संतांना देव पंढरीत दिसलाच नाही,
तो दिसला आळंदीच्या मार्गातील आरण गावामध्ये. जाता मार्गी भक्त सावता तो माळी, आला तया जवळी पांडुरंग. संत सावता महाराजांना वाटे देवानं नियमित आपल्या सोबत राहावं आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग त्यांनी आपल्या कर्मात शोधला. आजही त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्याकरिता आषाढ वद्य चतुर्थीला पांडुरंगाची पालखी पंढरीतून आरणगावला जाते. अनेक वारकरी संतांनी संत शिरोमणी सावता महाराजांची महती सांगितलेली आहे. संत नामदेव महाराज त्यांच्याविषयी म्हणतात, सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. तर संत एकनाथ महाराज म्हणतात, त्यांचे सवे हरी खुरपू लागे अंगे, धावोनी त्यांचे मागे काम करी. पुढे सावता महाराजांनी योग साधनेच्या द्वारे आषाढ वद्य चतुर्थी शके 1217 म्हणजेच इसवी सन 1295 मध्ये आपला देह पांडुरंग स्वरूपामध्ये विलीन केला. प्राणायाम करुनी कुंभक साथीला, वायू निरोथीला मूळ तत्वी. पुढे ते सांगतात, सावता पांडुरंग स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्यासी. संत सज्जन, सावता महाराजांचे विचार सांगतात की प्रत्येकानं आपल्या वाट्याचं कर्म केलं की देव माणसाच्या अधिक जास्त जवळ येतो. आज आपल्या समाजाला त्यांच्या कर्मयोगाची नितांत आवश्यकता आहे. पिकनिक म्हणून तीर्थस्थळ फिरण्यापेक्षा हाती असणारं काम अगोदर पूर्ण करा. त्यानं देश आणि समाजाची नक्कीच उन्नती होईल. रामकृष्ण हरी. जाऊ संतांची या गावा, वाट पंढरीची दावा. शब्दांकन प्राध्यापक डॉक्टर गजानन महाराज वावळ. सादर करता योगेश इरतकर. कॅलिग्राफी राज खवल. संकलन आणि ध्वनिमुद्रण शरद शिंदे. विशेष सहकार्य माननीय कल्याणराव आखाडे, संस्थापक अध्यक्ष सावता परिषद. माननीय प्राध्यापक डॉक्टर राजीव काळे, प्रदेश प्रवक्ता सावता परिषद. त्याचप्रमाणे समस्त सावता परिषद सदस्य.